नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करूयात एका नवीन भागाला, ज्या भागाचं नाव आहे इनअँशिओमर्स. या भागाच्या अगोदर आपण काही गोष्टी शिकल्या. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्यूल म्हणजे काय, ऑप्टिकल इनॲक्टिव्ह मॉलिक्यूल म्हणजे काय, त्यानंतर ऑप्टिकल रोटेशन, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी याच्या अगोदरच्या तासाला आपण शिकलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतलेल्या असतील. आणि आज आपण एका नवीन भागाला सुरुवात करणार आहोत, ज्या भागाचं नाव आहे इनअँशिओमर्स. याच्या अगोदर डेक्स्टो रोटेटरी, लिव्हो रोटेटरी आहे की नाही, काय का बघितलं बघा. याच्या अगोदरच्या तासाला आपण काय का बघितलं, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, त्यानंतर बघितलं ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्यूल, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मॉलिक्यूल, त्यानंतर बघितलं डेक्स्टो रोटेटरी सबस्टन्स, लिव्हो रोटेटरी सबस्टन्स, आणि मग बघितलं ऑप्टिकल रोटेशन. आज आपण सुरुवात करूयात एका नवीन भागाला, ज्याचं नाव आहे इनअँशिओमर्स, है ना. ज्याला आपण एक वेगळं नाव दिलं, इनअँटिओमॉर्फ्स म्हणतात किंवा ऑप्टिकल अँटीपोड्स म्हणतात. अशी तीन नाव आहेत पहा. इनअँशिओमर्स असं म्हणतात किंवा इनअँटिओमॉर्फ्स असं म्हणतात, और ऑप्टिकल अँटीपोड्स असं म्हणतात. याचा अर्थ काय होतो ते आपण बघू. तुम्हा सर्वांना माहीत आहे, समजा एखादा आपण कंपाऊंड घेतला, त्याची मिरर इमेज घेतली आपण. याच्या अगोदर सुद्धा ह्याचं उदाहरण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बघा 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 बरं का, मी इथे ठेवतो एक मिनिट. आता हे आपला हात आहे, हा डावा हात आहे. आता डाव्या हाताची आरशामधली प्रतिमा कशी येते, उजव्या हातासारखी येते. तुम्हा सर्वांना माहित आहे, डाव्या हाताची आरशामधली प्रतिमा उजव्या हातासारखी आली. ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही हात म्हणजे लेफ्ट हँड आणि राईट हँड हे दोन्ही एकमेकाचे काय झाले, आरशामधली प्रतिमा झाली. आणि हे दोन्ही आरशामधली प्रतिमा जर आपण एकमेकावरती ठेवलं तर ते सुपर इम्पोज होत नाहीत. त्याला म्हणायचं नॉन सुपर इम्पोजेबल. आता हा तुमचा लेफ्ट हँड आहे, त्याची आरशामधली प्रतिमा राईट हँड आहे, आणि हे दोन्ही आपण एकमेकावरती प्लेस केले, सुपर इम्पोज झाले का, झाले नाही. याचा अंगठा इकडे आहे, ह्याचा अंगठा इकडे आहे, ह्याची करंगळी इकडे आहे, ह्याची करंगळी इकडे आहे, ह्याच्या करंगळीपासलं बोट इकडे आहे, ह्याच्या करंगळीपासले बोट इकडे आहे. म्हणजे हे दोन्ही हात एकमेकावरती सुपर इम्पोज झालेले नाहीत. ह्याला म्हणायचं नॉन सुपर इम्पोजेबल. ठीक आहे, आणि यालाच म्हणायचं इनअँशिओमर्स. इनअँशिओमर म्हणजे काय, इनअँशिओमर म्हणजे अशा प्रकारचे ऑप्टिकल आयसोमर ज्याची मिरर इमेज एकमेकावरती सुपर इम्पोज होत नाही. समजलं का. मग त्याची व्याख्या जी आहे ती व्याख्या थोडक्यात तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतोय की बाबांनो, इनअँशिओमर म्हणजे काय. इनअँशिओमर म्हणजे अशा प्रकारचे ऑप्टिकल आयसोमर. आता हे दोन ऑप्टिकल आयसोमर झाले. आता ही एकमेकाची मिरर इमेज आहे, आणि हे दोन्ही स्ट्रक्चर आपण जेव्हा एकमेकावरती प्लेस करतो तेव्हा ते सुपर इम्पोज होत नाहीत. म्हणजे दे आर नॉन सुपर इम्पोजेबल. ह्याचा अंगठा इकडं, ह्याचा अंगठा इकडं, ह्याची करंगळी इकडं, ह्याची करंगळी इकडं, करंगळीपासलं बोट इकडं, करंगळीपासलं बोट इकडं. मग अशा प्रकारची जर मिरर इमेज असेल तर त्याला म्हणायचं इनअँशिओमर. इनअँशिओमर हे ऑप्टिकल आयसोमर आहे. पहिलं वाक्य महत्वाचं व्याख्येमधलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. इनअँशिओमर म्हणजे काय, ऑप्टिकल आयसोमर. बघा, इनअँशिओमर म्हणजे काय, इनअँशिओमर्स आर द ऑप्टिकल आयसोमर. पण अशा प्रकारचे ऑप्टिकल आयसोमर ज्याची मिरर इमेज एकमेकावरती सुपर इम्पोज होत नाही, म्हणजे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आहे. मिरर इमेज ही कशी असते, आरशामधली प्रतिमा, त्याला म्हणतात मिरर इमेज. आणि ही मिरर इमेज कशी असेल, नॉन सुपर इम्पोजेबल. नॉन सुपर इम्पोजेबल. बस संपलं, खलास झालं. आता तुमच्यासमोर उदाहरण आहे, हे उदाहरण बघा. आता हे स्ट्रक्चर बघा इकडं, आणि हे स्ट्रक्चर बघा. हे दोन्ही काय झाले, ऑप्टिकल आयसोमर झाले. हे दोन्ही ऑप्टिकल आयसोमर, ह्याची आरशामधली प्रतिमा अशी आहे आणि ह्याची आरशामधली प्रतिमा अशी आहे. आता हा मॉलिक्यूल तुम्ही उचला, ह्याच्यावर ठेवा. आता CH3 वरती CH3 येतो, कार्बन वरती कार्बन येतो, C2H5 वरती C2H5 येतो, परंतु H वरती काय येतो, Cl, आणि Cl वरती काय येतो, H. म्हणजे हे दोन्ही मिरर इमेज एकमेकावरती सुपर इम्पोज होत नाहीत. हे दोन ऑप्टिकल आयसोमर्स आहेत ज्यांची आरशामधली प्रतिमा एकमेकावरती सुपर इम्पोज होत नाही. म्हणजे ते कसे आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. त्यालाच म्हणायचं इनअँशिओमर्स. संपलं. मग इनअँशिओमर म्हणजे काय, इनअँशिओमर्स आर द ऑप्टिकल आयसोमर्स ज्याची मिरर इमेज कळालं का एकमेकावरती सुपर इम्पोज होत नाही.
अशा प्रकारच्या ऑप्टिकल आयसोमरला, अशा प्रकारचे ऑप्टिकल आयसोमर ज्यांची मिरर इमेज एकमेकावरती सुपरइम्पोज होत नाही, म्हणून त्याची व्याख्या आपण लक्षात घेतली पाहिजे. इनअँशिओमर म्हणजे काय? द ऑप्टिकल आयसोमर्स विच डू नॉट सुपरइम्पोज ऑन इच अदर, ज्याची मिरर इमेज ही एकमेकावरती सुपरइम्पोज होत नाही, अशा प्रकारच्या ह्या ऑप्टिकल आयसोमरला आपण एक विशिष्ट नाव दिलं आणि दॅट इज कॉल्ड ॲज काय? इनअँशिओमर. बघा, पहिलं महत्वाचं वाक्य जे या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे, जे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे बाबांनो, इनअँशिओमर्स म्हणजे काय? इनअँशिओमर्स म्हणजे ऑप्टिकल आयसोमर्स. अशा प्रकारचे आयसोमर्स जे एकमेकाची नॉन सुपरइम्पोजेबल मिरर आहे. आता ही याची मिरर इमेज पण नॉन सुपरइम्पोजेबल, ही ह्याची मिरर इमेज पण नॉन सुपरइम्पोजेबल, म्हणजे ह्या दोन्ही एकमेकाच्या का झाल्या? आरशामधल्या प्रतिमा, मिरर इमेज पण कशा? नॉन सुपरइम्पोजेबल, विच आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर ऑफ इच अदर, विच आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज ऑफ इच अदर. म्हणजे अशा प्रकारचे दोन आयसोमर, अशा प्रकारचे दोन ऑप्टिकल आयसोमर जे एकमेकाची आरशामधली प्रतिमा पण एकमेकावरती सुपरइम्पोज न होणारी, म्हणजे ह्याची आरशामधली प्रतिमा ही आहे, ही ह्याच्यावरती सुपरइम्पोज होत नाही, आणि ह्याची आरशामधली प्रतिमा ही आहे, ह्याच्यावरती सुपरइम्पोज होत नाही. समजतंय का? म्हणजे दोन ऑप्टिकल आयसोमर्स आहेत आणि हे दोन्ही ऑप्टिकल आयसोमर्स एकमेकावरती सुपरइम्पोज होत नाहीत. म्हणून इनअँशिओमर्स म्हणजे काय? इनअँशिओमर्स म्हणजे अशा प्रकारचे ऑप्टिकल आयसोमर्स विच आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज ऑफ इच अदर. हे वाक्य लय महत्वाचं आहे. पहा, विच आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज ऑफ इच अदर, जे एकमेकाचे एकमेकावरती सुपरइम्पोज न होणारे मिरर इमेज आहेत, अशा प्रकारचे ऑप्टिकल आयसोमर दॅट इज कॉल्ड ॲज इनअँशिओमर्स ऑर इनअँटिओमॉर्फ्स ऑर ऑप्टिकल अँटोपोड्स. ठीक आहे, मग हे त्याचं उदाहरण बघत असेल तर हे उदाहरण आपण घेऊ शकतो, किंवा आपला डावा हात आणि उजवा हात हे दोन काय आहेत? ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. हे दोन ऑप्टिकल आयसोमर्स, ह्याची आरशामधली प्रतिमा अशी आहे, ह्याची आरशामधली प्रतिमा अशी आहे, आणि हे दोघं एकमेकाची काय आहेत? आरशामधली प्रतिमा पण कशी? एकमेकावरती सुपरइम्पोज न होणारी. समजा हे हात याच्यावरती ठेवलं मी, ह्याचा अंगठा इकडे, ह्याचा अंगठा इकडे, करंगळी 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 बसलं, एकमेकावरती सुपरइम्पोज झाले का? नाही. म्हणजे काय? नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज ऑफ इच अदर. हे आपला हात आहे, ह्याच्यावरती हे ठेवा, उलट करू आपण, तरी सुद्धा एकमेकावरती सुपरइम्पोज होत नाही. ह्याचा अंगठा इकडे आहे, ह्याचा अंगठा इकडे आहे, करंगळी 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 बसलं. म्हणजे हे दोन्ही हात का झाले? इनअँशिओमर्स झाले. दिस टू हँड्स आर द इनअँशिओमर्स. कारण हे ऑप्टिकल आयसोमर्स असून त्या दोघांची एकमेकाची मिरर इमेज एकमेकावरती सुपरइम्पोज होत नाही, म्हणजे नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज आहे एकमेकाची. आणि म्हणून या ठिकाणी आपण तो शब्द थोडक्यात डिफाईन करू शकतो. इनअँशिओमर म्हणजे काय? इनअँशिओमर्स हे ऑप्टिकल आयसोमर्स आहे. इनअँशिओमर म्हणजे काय? द ऑप्टिकल आयसोमर्स विच आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज ऑफ इच अदर इज कॉल्ड ॲज इनअँशिओमर. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा एक छोटासा शब्द प्रयोग या ठिकाणी आपण केला, ज्याला आपण इनअँशिओमर्स असं म्हटलो. आता याच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूयात. पॉज करून लिहूया. ठीक आहे, आता पहा आपण काय पाहणार आहोत? प्रॉपर्टीज बघू आपण. इनअँशिओमरच्या प्रॉपर्टी. इनअँशिओमरच्या प्रॉपर्टी कोणकोणत्या आहेत त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती तुमच्यासमोर मी सांगतो. ओके, नंबर 1, आयडेंटिकल फिजिकल प्रॉपर्टीज. जे इनअँशिओमर्स असतात, आता हे दोन काय इनअँशिओमर्स आहेत, मग ह्या दोघांच्या फिजिकल प्रॉपर्टी एकसारख्या असतील. म्हणून पहिली प्रॉपर्टी काय? आयडेंटिकल फिजिकल प्रॉपर्टीज. आयडेंटिकल म्हणजे एकसारख्या, म्हणजे हे जे दोन्ही स्ट्रक्चर्स आहेत जे एकमेकाचे इनअँशिओमर्स आहेत, त्या दोन्ही स्ट्रक्चरचं त्या इनअँशिओमरचा फिजिकल प्रॉपर्टीज ह्या सारख्या असतात. आता फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे भौतिक गुणधर्म कोणते? मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल, अशा प्रकारच्या भौतिक प्रॉपर्टी सारख्या असतात. पहिली प्रॉपर्टी. इनअँशिओमरचे भौतिक गुणधर्म हे आयडेंटिकल असतात, एकसारखे असतात. इनअँशिओमर्स हॅव आयडेंटिकल फिजिकल प्रॉपर्टीज. उदाहरण सांगितलं मी, म्हणलं ह्याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे? 50 आहे, ह्याचा बी 50 असेल. एक उदाहरण घेतलं बरं का, ह्याचा मेल्टिंग पॉईंट जेवढा तेवढाच ह्याचा, म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी बदलणार नाही. हे दोन्ही स्ट्रक्चर समजलं का? हे दोन्ही एकमेकाचे इनअँशिओमर्स आहेत, मग त्या दोघांचे भौतिक गुणधर्म सुद्धा कसे असतील? एकसारखे असतील, ते चेंज होणार नाही.
म्हणजे इन अँड हॅव आयडेंटिकल फिजिकल प्रॉपर्टीज. मी म्हटलं ह्याचा मेल्टिंग पॉईंट 60 आहे, ह्याचा बी 60च, जेवढा त्याचा आहे त्याचा दोघांचं बी सेम असणार आहे. नंबर 2, इक्वल मॅग्निट्यूड ऑफ ऑप्टिकल रोटेशन बट अपोजिट साइन. काय म्हणते बघा, इक्वल मॅग्निट्यूड ऑफ ऑप्टिकल रोटेशन बट अपोजिट साइन. समजा आता हे आणि हे दोन्ही ऑप्टिकल आयसोमर्स आहे आणि ह्या दोघांमध्ये काय आहे, कायरल कार्बन आहे, हे कायरल कार्बन आहे, ह्या दोघांमध्ये बी कायरल कार्बन आहे. मला सांगा, हा जो आहे मॉलिक्यूल हा प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट करू शकतो, हा पण करू शकतो. म्हणजे दोघं बी ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत, दोघं बी प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट करतात. समजा हा 30 डिग्रीतून रोटेट केला, हा सुद्धा 30 डिग्रीतून करतो. म्हणजे रोटेशन करण्याचं मॅग्निट्यूड बघा, मॅग्निट्यूड जे आहे ते समान आहे. यानं काय केलं, 30 डिग्रीतून रोटेट केला, यानं पण प्लेन काय करतो, 30 डिग्री मधून रोटेट करतो. म्हणजे दोघंही प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन तेवढ्याच अँगल मधून रोटेट करतात. म्हणजे त्या अँगलचं मॅग्निट्यूड एकसारखं आहे. हा जर 30 डिग्री मधून रोटेट केला, हा सुद्धा 30 डिग्री मधून करतो. हा 35 डिग्रीतून केला, हा सुद्धा 35 डिग्रीतून करतो. परंतु एक महत्वाचं आहे, त्या दोघांचं चिन्ह मात्र अपोजिट असणार आहे. हे +30 असेल तर हे -30 असणार. हे डावीकडे केलं तर हे उजवीकडे करणार आहे. म्हणजे हे पॉझिटिव्ह असणार आहे, हे निगेटिव्ह असणार आहे. हे फार महत्वाचं म्हणून म्हटलेलं आहे. काय म्हणजे इक्वल मॅग्निट्यूड ऑफ ऑप्टिकल रोटेशन. ऑप्टिकल रोटेशनचं मॅग्निट्यूड सारखं आहे. मॅग्निट्यूड म्हणजे त्याची किंमत सेम आहे, 30 आहे. ऑप्टिकल रोटेशन म्हणजे तो अँगल कोण तो सेम आहे, परंतु बट अपोजिट साइन, त्याचं जे साइन आहे, त्याचं जे चिन्ह आहे ते वेगळं आहे. वेगळं का बरं, कारण एक जण डावीकडे केला तर दुसरा उजवीकडे करतो. ह्यानं डावीकडे केला तर ह्यानं उजवीकडे करणार आणि ह्यानं उजवीकडे केला तर ह्यानं डावीकडे. हा लेफ्टला करेल तर हा राईटला करेल, म्हणून त्याची साइन वेगळी येईल. एक पॉझिटिव्ह आला तर दुसरा निगेटिव्ह, एकाचं पॉझिटिव्ह दुसऱ्याचं निगेटिव्ह. समजा एकाचं आपण पॉझिटिव्ह घेतलं, दुसऱ्याचं निगेटिव्ह. पुढे आपण जाऊ. पहा, आयडेंटिकल प्रॉपर्टीज, आयडेंटिकल केमिकल प्रॉपर्टीज. इथं शब्द राहिला आपला, इथं केमिकल शब्द यावा. आयडेंटिकल तुम्हाला लिहितो मी इथं वाटल्यास, आयडेंटिकल केमिकल, आयडेंटिकल केमिकल प्रॉपर्टी. रासायनिक गुणधर्म सुद्धा एकसारखे असतात, भौतिक गुणधर्म एकसारखे, रासायनिक गुणधर्म सुद्धा एकसारखे, फक्त एक सोडून, एक्सेप्ट टुवर्ड्स ऑप्टिकली ऍक्टिव्ह रिएजंट. परंतु रिएजंट ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल तर त्या ठिकाणी असं होणार नाही, सारखे असणार नाही. म्हणून आयडेंटिकल केमिकल प्रॉपर्टीज पण सोडून एक्सेप्ट टुवर्ड्स ऑप्टिकली ऍक्टिव्ह रिएजंट. एक्सेप्ट म्हणजे त्याशिवाय, टुवर्ड्स म्हणजे त्याकडे, म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह रिएजंटला सोडून बाकीच्याकडे. तर अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग तुमच्यासमोर आपण लिहिलेला आहे. प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी आपण समजून घ्यायची आहे. अशा प्रकारे इन अँड म्हणजे असे दोन स्ट्रक्चर, असे दोन ऑप्टिकल आयसोमर जे एकमेकाची नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेज आहेत, त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज सारख्या असतात. त्यांचं ऑप्टिकल रोटेशनचं मॅग्निट्यूड समान असतं, पण साइन वेगळं अपोजिट असतं. आणि तिसरं जे सांगितलं, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या सुद्धा सारख्या असतात, परंतु एक्सेप्ट टुवर्ड्स ऑप्टिकली ऍक्टिव्ह रिएजंट. ठीक आहे, नेक्स्ट भाग जो आहे त्याला आपण सुरुवात करू. पॉज करून लिहा. आता बघा आपल्या समोर रेसिमिक मॉडिफिकेशन और रेसिमिक मिक्सचर हा एक नवीन कन्सेप्ट आहे. आता रेसिमिक मॉडिफिकेशन किंवा रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय? आता मिक्सचर करायचं आहे आपल्याला. मिक्सचर कुणाचं? इन अँड शुमरचं मिश्रण. आता इन अँड शुमर म्हणजे दोन स्ट्रक्चर असतात. आता हा एक आणि हा एक, मग ह्या दोघांचं काय करा, मिक्सचर तयार करा. मग त्याच्यापैकी एक असेल डेक्स्ट्रो रोटेटरी, दुसरा असेल लिव्हो रोटेटरी. ह्या दोघांचं मिश्रण त्याला म्हणायचं रेसिमिक मिक्सचर. रेसिमिक मिक्सचर म्हणजे इक्विमोलार मिक्सचर ऑफ इन अँड शुमर्स, दॅट इज लिव्हो रोटेटरी अँड डेक्स्ट्रो रोटेटरी. म्हणजे हा शब्द प्रयोग अगदी सोपा आहे. काय सांगितलंय आपल्याला या ठिकाणी सांगत असताना? अरे बाबांनो, अतिशय सोपा कन्सेप्ट सांगितला की रेसिमिक मॉडिफिकेशन और रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय. समजा दोन स्ट्रक्चर आपण घेऊ. कोणते घ्यायचं? समजा ई आहे आणि दुसरा कोण आहे? एफ आहे. ई आणि एफ आहे दोन्ही. हे दोन्ही एकमेकांमधली आरशामधली प्रतिमा आहेत. समजा म्हणतोय मी, हे दोन्ही एकमेकांमधले आरशामधली प्रतिमा, पण नॉन सुपर इम्पोजेबल. म्हणजे हे दोन्ही काय झाले? इन अँड शुमर्स. हे दोन ऑप्टिकल आयसोमर. ह्या दोघांचं काय करा, मिसळा दोन्ही.
हे प्लस हे दोन्ही मिसळलो आपण, ई आणि एफ मिसळलो, झालं. मग ह्या दोघांपैकी एक जण जर डेक्स्ट्रो रोटेटरी असेल तर दुसरा काय असतो, लिव्हो रोटेटरी असतो. समजा हा कोण आहे, डेक्स्ट्रो आहे, तर हा लिव्हो असणार आहे. मग ह्या दोघांचं काय केलं आपण, इक्विमोलार मिक्सचर केलं, दोघांना एकत्र मिसळलं आणि मिसळल्यानंतर जे तयार झालं, दिस इज कॉल्ड एज रेसिमिक मिक्सचर ऑर रेसिमिक मॉडिफिकेशन. आणि हे रेसिमिक मिक्सचर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतंय, कळालं का. आता ही काय करतो, प्लेन पोलाराइज लाईटचा प्लेन कुणीकडे रोटेट करतो, डावीकडे किंवा उजवीकडे. समजा ह्याने डावीकडे केला तर ह्याला उजवीकडे कर, आणि त्याच्यामुळं हा पॉझिटिव्ह असेल तर हा निगेटिव्ह असेल, त्याच्यामुळं दोघांचा इफेक्ट काय होईल, कॅन्सल होईल आणि नेट रिझल्ट हा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल. कारण हा आणि हा अपोजिट डायरेक्शनमध्ये काम करतात, हा प्लस हा मायनस, प्लस मायनस गेट्स कॅन्सल. म्हणून हे प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट करत नाही, म्हणजे हा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. जे दोन पदार्थ जे इनॅन्शिओमर्स आपण एकत्र मिसळणार आहोत ते कसे आहेत, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत, ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आणि हे दोन्ही मिसळून जे तयार होतं दॅट इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. संपलं. तर ही एक छोटीशी संकल्पना तुमच्या समोर सांगितली की रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय. रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय, इक्विमोलार मिक्सचर ऑफ इनॅन्शिओमर. हे दोन स्ट्रक्चर, हे दोन ऑप्टिकल आयसोमर, एक डेक्स्ट्रो रोटेटरी असेल तर दुसरा लिव्हो रोटेटरी, ह्या दोघांचं इक्विमोलार मिक्सचर दॅट इज कॉल्ड ॲज काय, रेसिमिक मिक्सचर. हे झालं रेसिमिक मॉडिफिकेशन किंवा रेसिमिक मिक्सचर झालं. हा कसा आहे, डेक्स्ट्रो समजा असेल, डेक्स्ट्रो रोटेटरी, तर हा कसा असणार आहे, लिव्हो रोटेटरी. संपलं. ह्या दोघांचं केलं मिश्रण, हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे, हा लिव्हो रोटेटरी आहे. ह्या दोघांचं केलं मिश्रण तयार, इक्विमोलार मिक्सचर ऑफ रेसिमिक मिक्सचर. म्हणजे काय, इक्विमोलार मिक्सचर ऑफ इनॅन्शिओमर्स म्हणजेच डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिव्हो रोटेटरी. हे कसं असणार आहे, रेसिमिक मिक्सचर इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. हे दोन्ही ऑप्टिकली ऍक्टिव्ह पण अपोजिट डायरेक्शनमध्ये, आणि हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. तर अशा प्रकारे एक छोटासा कन्सेप्ट या ठिकाणी आपण पूर्ण केला, रेसिमिक मॉडिफिकेशन ऑर रेसिमिक मिक्सचर. बघा आपल्या सर्वांच्या लक्षात आलं का. बघा प्रत्येक संकल्पना अतिशय सोपी आहे, फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. पॉज करून लिहा आणि मग लास्ट कन्सेप्टला आपण सुरुवात करू आणि मग इथला हा छोटासा भाग आपला संपून जातो. ठीक आहे, लिहा. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी एक आपला शेवटचा पार्ट म्हणा तुम्ही. या ठिकाणी आपण लिहित आहोत रिप्रेझेंटेशन ऑफ कन्फिगरेशन ऑफ मॉलिक्यूल. एखाद्या मॉलिक्यूलचं कन्फिगरेशन कसं लिहितात, एखादं स्ट्रक्चर कसं रिप्रेझेंट करतात त्याच्याबद्दलची माहिती. स्ट्रक्चर रिप्रेझेंट करण्याच्या दोन पद्धती आपल्या पुस्तकात दिलेत. पहिली पद्धत आहे फिशर प्रोजेक्शन. फिशर प्रोजेक्शनमध्ये काय करायचं, हुब्या आणि आडव्या लाईन मारायचं. जी मुख्य चैन आहे ती हुबी लिहायचं आणि दुसरी आडवी लिहायचं. म्हणजे उभ्या आणि आडव्या म्हणजे व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईनच्या साह्यानं एखादं स्ट्रक्चर लिहिणे म्हणजेच फिशर प्रोजेक्शन स्ट्रक्चर. याच्यामध्ये हे जे हुबं आहे व्हर्टिकल लाईन, हे काय सांगतं की हे प्लेनच्या पाठीमागं आहेत आणि आडवी लाईन ह्याचा अर्थ काय होतो, हे प्लेनच्या समोर आहेत. हा मध्ये कार्बन आहे, हे कार्बनच्या पाठीमागं आहेत आणि हे कार्बनच्या समोर आहेत, असा ह्याचा अर्थ होतो. म्हणजे सेंटरला कार्बन आहे जो कायरल आहे, हुबी लाईन आहे, हुब्या लाईन मधले जे ग्रुप आहेत ते ह्या कार्बनच्या पाठीमागं आहेत, बॅक साइड ऑफ द कार्बन. आणि हे जे हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याच्यावरती जे ग्रुप आहेत ते अबाव द कार्बन, कार्बनच्या समोर आहेत, असा ह्याचा अर्थ होतो. ह्याला असं पण लिहितात आणि ह्याला असं पण लिहितात. ओके, हे असं द्यायचं स्ट्रक्चर आपल्या समोर. दुसरं वेज फॉर्म्युला. आता वेज फॉर्म्युल्यामध्ये 3 प्रकारच्या लाईन वापरायचं. नंबर 1, पहिली लाईन आहे नॉर्मल लाईन. नॉर्मल लाईन म्हणजे काय, नॉर्मल लाईन याचा अर्थ, ही नॉर्मल लाईन आहे. नॉर्मल लाईन याचा अर्थ असा होतो की हे दोन्ही ग्रुप ऑन द प्लेन ऑफ पेपर, तुमच्या पेपरच्या प्लेनवरती आहे, हो का, ऑन द प्लेन ऑफ पेपर. नॉर्मल लाईनचा अर्थ होतो ही नॉर्मल लाईन आहे, ही नॉर्मल लाईन आहे. नॉर्मल लाईनचा अर्थ असा होतो की हे दोन्ही ग्रुप तुमच्या पेपरच्या प्लेनवरती आहेत. ठीक आहे. त्यानंतर ही ब्रोकन लाईन आहे. ब्रोकन लाईन म्हणजे तुटक तुटक रेषा. ही जी ब्रोकन
लाईन आहे याचा अर्थ असा होतो की या ठिकाणचा हा जो ॲटम किंवा ग्रुप आहे तो कुठं आहे, बिलो द प्लेन ऑफ पेपर, म्हणजे पेपरच्या प्लेनच्या खालच्या बाजूला आहे, बिलो द प्लेन ऑफ पेपर. आणि शेवटला ही जी लिहिलेली आहे इथं इथून ग्रुप C2H5 हा ना, हे कसं आहे, हे आहे तुमचं सॉलिड लाईन, भरून आहे, सॉलिड लाईन आहे. ही का सांगते की या ठिकाणचा ग्रुप कुठं आहे, अबोव द प्लेन ऑफ पेपर. तो जो ग्रुप आहे तो प्लेन पेपर त्या तुमच्या प्लेन ऑफ पेपरच्या समोर आहे. बघा, ऑन द प्लेन ऑफ पेपर, बिलो द प्लेन ऑफ पेपर आणि अबोव द प्लेन ऑफ पेपर, अशा 3 गोष्टी तुमच्या समोर आहेत. अशा प्रकारचा हा छोटासा भाग राहिला होता, तो या ठिकाणी आपण पूर्ण केला. व्यवस्थित लक्षात घ्या, समजून घ्या, म्हणजे ही सगळी माहिती तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. ओके, धन्यवाद.